मंडळी नमस्कार. आज आपण पाहणार आहोत श्री संत गजानन महाराज शेगाव येथील एक असं गुपित ठिकाण जिथं शांतता आणि स्वच्छता अगदी मनाला भारावून टाकते. ते ठिकाण जर पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मागच्या पार्टमध्ये आपण श्री संत गजानन महाराज मंदिराचे दर्शन घेतले, तेथील व्यवस्था आणि स्वच्छता तुम्हाला दाखवली. त्याचप्रमाणे आता आपण परत पार्किंगमध्ये आलेलो आहोत आणि आपण आता निघणार आहोत वेळ वाया न घालवता त्या ठिकाणी, ज्यासाठी आपण हा व्हिडिओ स्पेशलमध्ये तुमच्यासाठी बनवलेला आहे की जेणेकरून दूरदूरच्या लोकांना हे ठिकाण माहिती नाही. शेगावमध्ये आल्यानंतरही ते या ठिकाणाला भेट देऊ शकत नाहीत, कारण त्यांना माहिती नाही. अगदी मंदिरापासून पायी अंतर जर म्हटलं तर फक्त 20 मिनिटाच्या अंतरावरती, आणि गाडीने जायचं म्हटलं तर फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती हे ठिकाण आहे. हे ठिकाण आता आपण त्या ठिकाणापर्यंत पोहोचणार आहोत. मी पार्किंगमध्ये व्यवस्था बघितली, संत गजानन महाराज संस्थांची, सेवेकऱ्यांची. जर तुम्ही आपला मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या, कारण त्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये संत गजानन महाराजांच्या मंदिराची आणि महाप्रसाद वगैरे या गोष्टींची सर्व डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. आणि आता आपण पोहोचलो त्या ठिकाणी. तो ठिकाण म्हणजे तुम्ही बघू शकता कृष्णाजीचा मळा. इथं अत्यंत शांतता आणि मन ध्यानस्थ होईल असं ठिकाण आहे. आता आपण त्या ठिकाणावर पोहोचलो आहे. तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला विदर्भातीलच नाही तर अन्य ठिकाणंही अशाच प्रकारचे जे माहिती नाहीत असे ठिकाणं आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे जेणेकरून दुरून जे शेगाववरती भक्त दर्शनासाठी येतात त्यांना या ठिकाणाची माहिती होईल आणि ते या ठिकाणावर जाऊ शकतील. अगदी फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावरती मंदिरापासून हे ठिकाण आहे, कृष्णाजीचा मळा म्हणून. इथं आपण पाहू शकता किती स्वच्छता आणि खूप शांतता इथं आपल्याला मिळते. इथं सहज आपण अर्धा 1 तास बसून सुद्धा राहिलं तरी मन अगदी शांत होऊन जातं. तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथली हिरवळ, आणि इथं तुम्ही पाहू शकता कोणीच नाही आहे. अगदी एखाद जण वगळता इथं पूर्ण शांतता आहे. बसायला बेंचेसची व्यवस्था, स्वच्छता आणि शांतता ही आपल्याला इथे पाहायला मिळते. इथलं वैशिष्ट्य म्हणजे श्री संत गजानन महाराजांच्या पादुका व गादीचं दर्शन. आणि इथं शिव मंदिर म्हणजेच महादेवाचं मंदिर सुद्धा आहे छोटंसं. इथं फोटो सुद्धा लावलेला आहे. आणि इथली स्वच्छता आणि शांतता ही महत्त्वाची. आम्ही सुद्धा इथं अर्धा 1 तास घालवला. अशा हिरवळीच्या वातावरणामध्ये, अगदी शांततेमध्ये इथं बसावंसंच वाटत होतं. पण आता आपल्याला वेळ कमी असल्यामुळे आपल्याला पुढच्या पार्टमध्ये मी आनंदसागरचे सुद्धा दर्शन देईन. पूर्ण आनंदसागर दर्शन आपण करू त्या पार्टमध्ये. हा कृष्णाजीचा मळा, जे की खूप लोकांनाही माहिती नाही ठिकाण, त्यांच्यासाठी आपण स्पेशल हा व्हिडिओ बनवला. जे दुरून आपले श्री संत गजानन महाराजांचे भक्त येतात त्यांच्यासाठी हा दुरून जे भक्त येतात त्यांच्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ बनवला. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे विदर्भातील आणि बाहेरील असेच गुपित ठिकाणं आणि चांगले ठिकाणं आपल्याला पाहायला मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि शेगावला जर आले तर इथं अवश्य भेट द्या. फक्त 1 किलोमीटर अंतरावर आहे मंदिरापासून. अवश्य भेट द्या. धन्यवाद.